नमस्कार मित्रांनो, मी उदय लगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे आता जोरदार पावसाची शक्यता। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे आता जोरदार पावसाची शक्यता। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता? काय आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, वाडी वस्तीवर आणि गाव खेड्यात येत्या 72 तासात जोरदार पाऊस कोसळणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गावखेड्यात, शेतशिवारात होणार जोरदार पाऊस? या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर। तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमी दाबाचा जो पट्टा आहे तो राजस्थानच्या दिशेने सरकलाय आणि यामुळे मित्रांनो आपल्या राज्यातील पाऊसमान कमी झालंय। तरी देखील राज्यातील काही भाग असा आहे की जिथं तुम्हाला येत्या 72 तासांमध्ये पाऊस दिसणार आहे। याच्यामध्ये खास करून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, त्यासोबत लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस कोसळताना दिसणार आहे। या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येत्या 72 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। व इतर जर आपण जिल्ह्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी कुठे कुठे ढगाळ वातावरण व कुठे हलक्या सरी पडतील, परंतु या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जर मध्यम ते जोरदार पाऊस पडला तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणजे लक्षात घ्या, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि त्यासोबत मित्रांनो यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जर येत्या 72 तासात हलका ते मध्यम व मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आश्चर्य नाही। पण तिथून पुढे 15 ऑगस्ट पर्यंत पाऊस हा गॅप घेणार आहे। मग 15 तारखेनंतर पावसाचा खंड दुरून पुन्हा एकदा वातावरणात बदलून सर्व दूर संततधार राज्यामध्ये सुरू होणार आहे। तर ही होती सध्याची माहिती। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।